ज्यांची आता सफाई ज्यांची आता सफाई विचार ऐकले ते आपल्या सगळ्यांचे लोकशाही आमदार आणि या मतदारसंघाचे उमेदवार संग्रामसिंह चौफे, व्यासपीठावर असलेले माजी खासदार नाना संग्रामे, अशोकराव मोहोळ, श्रीराम पाटील, विकास पासलकर, रामभाऊ खळवे, अनेक सहकारी आजच्या या ठिकाणी सभेला हजर. या सगळ्यांची नावं मी घेतले. उपस्थित बंधू भगिनी, लोकसभेची निवडणूक झाली आणि तुम्ही अतिशय चांगलं काम केलं. त्यावेळेला देशामध्ये एक वेगळं चित्र होतं. आम्हा लोकांना चिंता होती की देशाच्या निवडणुकीच्या नंतर देशाचे प्रधानमंत्री काहीतरी चौकशी भूमिका घेतली. आणि त्याचं कारणही तसं होतं की सगळ्या देशामध्ये फिरून ते 400 गावचे खासदार निवडून द्या ही विनंती करत होते. पार्लमेंट चालवायचं असेल, मंत्रिमंडळाचा कारभार करायचा असेल, निर्णय घ्यायचे असतील तर 350 खासदार हे सुद्धा पुरेसे होतात. मला आठवत आहे की नरसिंहराव प्रधानमंत्री होते. मीच त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण खात्याचा मंत्री होतो. आमच्याकडे 250 सुद्धा खासदार नव्हते. पण 5 वर्ष आम्ही देशाचा कारभार करू शकलो. मग हे 400 जागाचा यांचा हत्या का? आणि आमची खात्री झाली की याचा अर्थ या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये काही बदलाव करण्याची भूमिका या राज्यकर्त्यांची दिसते. आणि ते लपवून ठेवलं नाही. त्यांच्या पक्षाचे एक हेगडे नावाचे खासदार होते, मंत्री होते, बंगलोरचे. त्यांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की 400 जागा जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याची ताकद ही नरेंद्र मोदींना होणार आहे. त्यांच्या आणखी काही लोकांनी हेच सांगितलं. एक संकट सगळ्या देशाच्या घचून येण्याची शक्यता होती. आणि म्हणून आम्ही बसून विचार केला. विरोधी पक्षाचे सगळे लोक एकत्र आले. सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होते, मी स्वतः होतं, कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, केरळचे मुख्यमंत्री होते, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी होते, या अन्य पक्षांचे नेते होते. आणि आम्ही बसून ठरवलं की या देशाची घटना वाचवायची असेल तर आपण एकत्रित निवडणूक लढूया. आणि तो निकाल आम्ही लोकांनी घेतला. आणि मला अभिमान आणि आनंद आहे की महाराष्ट्राने याच्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केली. या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली लोकसभेची, त्याच्यामध्ये काँग्रेसचा फक्त 1 खासदार आणि आम्हा लोकांचे 4 खासदार. आम्हा सगळ्यांची ताकद फक्त 5 लोकांची होती. तर आम्ही एकत्र येऊन घटना वाचवायचा विचार करून निवडणुकीला सामोरं गेलो तर महाराष्ट्राच्या जनतेनं 48 पैकी 30-31 जागा या आम्हाला दिल्या आणि मोदींना धडा शिकवायच्या संबंधीचं काम आहे. ही निवडणूक गेली, मोदी काही करू शकले नाही. खरं म्हणजे तर त्यांचं सरकारच बनत नव्हतं. पण आंध्रचे मुख्यमंत्री त्यांची मदत त्यांनी घेतली, चंद्रबाबू नायडू. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांची मदत त्यांनी घेतली आणि ते आज राज्य चालवत आहे. आज महाराष्ट्राची निवडणूक आली. या सगळ्यांनी ठरवलं महाराष्ट्राचा कारभार हातामध्ये घ्यायचा. खरं म्हणजे तर उद्धव ठाकरेंचा तो करोनाचा कालखंड सोडला तर गेले 10 वर्ष महाराष्ट्राचं राज्य
भाजप आणि त्यांच्या लोकांच्या हातात आहे. तुम्हाला काही करायचं असेल, 10 वर्ष जनतेने संधी दिली, त्याच्यात तुम्ही काय केलं ते सांगत नाही. पण आज मात्र सांगत येतात की आम्हाला आमूलाग्र बदल करायचा महाराष्ट्रामध्ये. आम्हाला महिलांचे प्रश्न सोडवायचे, आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे, आम्हाला बेरोजगार तरुणांचे प्रश्न सोडवायचे आणि त्यासाठी काही ना काहीतरी होईल मांडण्याच्या संबंधीचा विचार ते त्या ठिकाणी करताय. अलीकडे त्यांनी एक नवीन योजना काढली, लाडकी बहीण. चांगली गोष्ट आहे. बहिणीचा सन्मान कुणी करत असेल तर आम्हाला आनंद आहे. पण खऱ्या अर्थानं या बहिणीचा सन्मान त्यांनी कसा केला? त्यांनी सांगितलं की आम्ही 1500 रुपये महिना आम्ही त्यांना देऊ. त्यांच्या 1500 विश्वास कसा ठेवायचा? कारण ते प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्यांनी जाहीर केलं. काय जाहीर केलं? मी परदेशात जाणार आहे, भारतीयांचा पैसा काढणार आहे, तो देशात आणणार आहे आणि सगळ्यांच्या खिशात 15-15 लाख देणार आहे. काही झालं नाही. आता 15 लाखाचं आश्वासन मोदींनी दिलं, त्याची पूर्तता केली नाही. आता बहिणींना 1500 देतो म्हणतात. आम्ही विरोध नाही केला, तुम्ही द्या. पण अडचण काय बहिणीची? माझ्या मते बहिणीची अडचण आज या राज्यामध्ये बहिणींना, मुलींना संरक्षण नाही, त्यांचा सन्मान नाही. महिलांच्यावर अत्याचार केले जातात. तुम्हाला माहीत असेल, हे युतीचं सरकार आलं, या 2 वर्षाच्या काळामध्ये, या 2 वर्षात महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अत्याचार किती झाले याचे आकडे पार्लमेंटमधून आम्ही घेतले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की यांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 67,387 महिलांच्या तक्रारी पोलीस स्टेशनला आहे. 67,000. एवढ्या मोठ्या प्रमाणात जे महिलांच्या अत्याचाराला त्यांना रक्षण देत नाही, ते काय तुम्हाला 1500 रुपये देऊन करणार? दुसरा एक प्रश्न आहे. महाराष्ट्रात आणखी एक दुःखद गोष्ट होती आणि ते म्हणजे मुलींना गायब करायचं. त्याच्यामध्ये गायब करायचं याचा अर्थ त्या मुली बेभत्स झाल्या असं रेकॉर्ड दिसतं. किती मुली रेकॉर्ड झाल्या, किती मुली बेभत्स झाल्या, त्याची नोंद राज्याची आम्ही घेतली. महाराष्ट्रामध्ये यांच्या काळामध्ये 64,000 मुलींना पळवलं गेलं. त्या मुली लेखत आहे. 64,000 मुली तुमच्या माझ्या बहिणी त्या बेभत्स होतात. कसं राज्य चालवतात? हे काही शिवछत्रपतींचं राज्य? शिवछत्रपतींचं राज्य आहे असं म्हणतात. शिवछत्रपतींच्या राजवटीमध्ये महिलांचा सन्मान केला, हा इतिहास आम्हाला सांगतो. लढाई चालू होती आणि लढाईमध्ये कल्याणला छत्रपतींच्या सैन्याने हल्ला केला. कल्याण ताब्यात घेतलं आणि कल्याणच्या सुभेदारीची सून देखणी होती. त्या सैन्याच्या प्रमुखांनी ती घेतली आणि महाराजांच्या समोर आणून सादर केली आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला भेट देतो. महाराजांनी सांगितलं की इतकी सुंदर माझी आई असती तर मी सुंदर झालेली असतो. हा सन्मान शिवछत्रपतींनी महिलांचा केला. आणि हे लोक सांगतात 64,000 मुली लेखतात, गायब आहेत. त्यांचा 2-2, 3-3 वर्ष पत्ता लागत नाही आणि याच्यामध्ये गायब झालेल्या सगळ्या भगिनींचं रेकॉर्ड काढलं तर याच्यामध्ये महाराष्ट्राचा दुर्दैवाने नंबर हा अधिक आहे. आणि म्हणून आज ते सांगतात माझी लाडकी बहीण, याला काहीही अर्थ नाही. या बहिणीचा सन्मान करण्याची धमक यांच्यामध्ये नाही. फक्त बहिणीच्या नावाने मतं मागणं, काहीतरी खोटं सांगणं, पैसे देऊन त्यांना एकत्रित करणं आणि आणखीच पैसे आम्ही देणार आहोत हे पुन्हा पुन्हा सांगून मताचा जोगा मागणं, हाच त्याच्या पाठीमागचा येतो.
दुसरा वर्ग महत्वाचा आहे शेतकऱ्यांचा. तुम्ही सगळे त्याच्यामध्ये आहात. आज काय दिसतंय? या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. फार मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या. आम्ही माहिती घेतली त्याची. हे भ्रष्ट सरकार आलं. या भ्रष्ट सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या? 11 सरकारकडून 20,000. 20,000 शेतकऱ्यांनी जीव दिला. का जीव दिला? मला आठवतंय, यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी त्यावेळी केंद्रामध्ये शेती मंत्री होतो. का आमच्या कानाची गोष्ट आली. मी तातडीनं दिल्लीवरनं यवतमाळला गेलो. ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी जाऊन पोहोचलो. रस्ता माणूस गेला होता. ती माऊली रडत होती. मुलीचं लग्न ठरलं होतं आणि अशा स्थितीत नवरा निघून गेला आत्महत्या करून. मी तिला विचारलं की तुझ्या नवऱ्याने हा जीव का दिला? तिने सांगितलं असं काही नव्हतं. आमच्याकडे कापूस आणि सोयाबीनचं पीक घेतलं जातं. ते घेण्याच्यासाठी माझ्या नवऱ्याने बँकेच्या सोसायटीचं कर्ज काढलं. पीक गिळायचं, पीक चांगलं आलं आणि त्या दिवशी अतिवृष्टी झाली, सगळं पीक उद्ध्वस्त झालं. पीक उद्ध्वस्त झालं, पण सोसायटीचे पैसे डोसक्यावर तसेच राहिले. त्याच्यातनं काही माफी नव्हती. दुसऱ्या वर्षी सोसायटी पैसे देत नाही म्हणून तिचा नवरा खाजगी सावकाराकडे गेला. त्याच्याकडून पैसे घेतले आणि पुन्हा कपाशीचं पीक घेतलं. दुर्दैवानं दुसऱ्या वर्षी पीक चांगलं आलं, पण कपाशीवर लाल्या नावाचा एक रोग होतो. तो रोग पडला आणि सोन्यासारखं पीक सगळे उद्ध्वस्त झाले. 2 पिकं गेली आणि 2 पिकांचं कर्ज मात्र डोक्यावर घेतलं. ते फेडू शकला नाही आणि काही दिवसांनी सोसायटीची नोटीस आली. खाजगी सावकारदारात उभा राहिला. कुठेच पैसे द्यायचे. त्या खाजगी सावकाराने त्या शेतकऱ्याच्या घराची भांडी कुणी बाहेर काढली आणि तेच त्याला सण झालंय. मुलीचं लग्न ठरलंय, पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासमोर व्यायाच्या घराची भांडी कुणी बाहेर काढली. उद्या त्याला लग्न सुद्धा मोडायची शक्यता आहे. याची चिंता त्या शेतकऱ्याला होती. त्यांनी काय करावं? दुसऱ्या दिवशी दुकानात गेला आणि त्या ठिकून इंजिनियर 20 असतं त्याची वाटली घेतली, घसा खाल्ला आणि जीव देऊन टाकला. या देशामध्ये शेतकऱ्याला जीव देण्याची वेळ येते आणि सरकार सांगतं की आम्ही शेतकऱ्यांच्या हिताची दखल करतो. कशी दखल करतो? कुठल्याही सत्तेचा वापर त्यांच्यासाठी करणं हा दृष्टिकोन आजच्या राज्यकर्त्यांचा आहे. तिसरा वर्ग तरुण पिढीचा. आज अनेक ठिकाणी कॉलेजेस निघाली. या तुमच्या तालुक्यामध्ये अनंतराव थापसांनी अतिशय मोठी आणि चांगली शैक्षणिक संस्था या ठिकाणी उभी केली आणि त्याचा परिणाम आमच्या महाराष्ट्रातले अनेक तरुण पदवीधर झाले, शिक्षित झाले आणि नोकरी मिळाली. मला आनंद आहे त्याचा. पण आज चित्र काय दिसतं? आज महाराष्ट्रामध्ये चित्र हे दिसतं की हजारो मुलं अशी आहेत की नोकरीच्यासाठी वणवण हिंडतात. अनेकांना अर्ज दिसतात, त्यांना नोकरी मिळत नाही. आणि त्याचा परिणाम फार दिवस बेकारी राहिल्याच्या नंतर कधीतरी या तरुणांच्या मध्ये एक प्रकारचं नैराश्य येतं आणि निराश झालेलं मन कोणत्याही चौकाला जाऊ शकलं. ती स्थिती आज महाराष्ट्राच्या तरुण पिढीची आहे आणि म्हणून त्यांचे प्रश्न सोडवणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. पण त्याच्याकडं झुंकून न वागण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांची आहे आणि त्याचं सुटका करायची असेल तर मार्ग एकच आहे की शेतकरी असो, महिला असो, तरुण वर्ग असो, या सगळ्यांच्या हिताची दखल करण्यासाठी आज आपल्याला ठोस पावलं टाकावं लागतील आणि ती ठोस पावलं म्हणजे सत्तेचा बदल, सत्तेमध्ये परिवर्तन. या लोकांच्या हातातून सत्ता काढणं
आणि महाविकास आघाडी यांच्या हातामध्ये सत्ता देणं हे काम जोरात करायचे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की तुमच्या तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून संस्थे कुटुंबियांनी या तालुक्याच्या जनतेची सेवा केली. तो वेल्हा असेल, तो मुळशीचा भाग असेल, तो भोरचा भाग असेल. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा कधी विचार केला नाही. इथं शिक्षण संस्था उभी कर, इथं कारखाना उभा कर. आज काही लोक येऊन इथं टीका-तुफानी करतात. कारखाना चालूचा आला नाही म्हणतात. मी 2 दिवसाच्या पूर्वी शिरूर तालुक्यामध्ये होतो. तिथे असं ऊसाचा भरपूर शॉप, ऊस पुरेसा आहे, पण तिथला कारखाना चालू द्यायचा नाही. तिथे आपल्या जिल्ह्याच्या नेत्यांनी जाहीरपणाने एकदा सांगितलं, कारखाना कसा चालवतो हे मी बघतो. म्हणजे तुम्ही नेते झाला, तुम्ही उपमुख्यमंत्री झालात, सत्ता तुमच्या हातात आली, सत्ता आल्याच्या नंतर पाय जमिनीत ठेवायचे असतात, डोकं शांत ठेवायचे असतं, गोरगरिबाला मदत करायची असते. त्या सत्तेतून जो संकटात आहे त्याला बाहेर काढण्याच्यासाठी सत्ता ही वापरायची असते. आज राजकीयाचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवण्याचा अधिकार, जबाबदारी या जिल्हा मंत्र्यांना टाळता येणार नाही. ती जबाबदारी फार फाडायची नाही आणि इथे दमदाटी करायची. ठीक आहे, तुम्ही तुमच्या हातामध्ये सत्ता आहात, त्या सत्तेवर तुम्ही या प्रकारची भाषा तुम्ही बोलाल, पण उद्या मतदानाला आमचा माणूस तिथं जाईल त्यावेळेला तुमच्या या दमदाटीची अजिबात भेट घालणार नाही. तो त्या ठिकाणी निकाल घेईल आणि तोच निकाल उद्याच्या 20 तारखेला आपल्याला घ्यायचा आहे. गेले अनेक वर्ष तुम्हा लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करणं, ठिकठिकाणी अडचणी ज्या आहेत त्या दूर करणं, हे काम अखंडपणानं संग्राम त्यांच्या सरकारने केलं आहे. या तालुक्यामध्ये रस्ते किती नाही. एक काळ असा होता, भरून गेल्या मुळशीमध्ये रस्ता नावाची गोष्ट नव्हती. पण आनंदसाहेबांच्याकडे नेतृत्व आलं आणि त्याच्यानंतर तीच नेतृत्वाची कमान संग्राम संस्थेने घेतली. आज मी स्वतः बघतोय की आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्याही तालुक्यात झाले नाही इतके रस्ते आज भरूच तालुक्यामध्ये आणि या भागामध्ये आले. आणि त्यासाठी अहोरात्र कष्ट करणं. केंद्र सरकार, राज्य सरकार त्यांना ही गोष्ट पटवून देणं, त्यांची मान्यता घेणं आणि या विकासाच्या कामाला गती देणं हेच एक काम संग्राम संस्थेने गेले अनेक वर्ष केलेले. आणि म्हणून तुमच्यामध्ये काम करणारा, तुमच्यामध्ये सहकार्य करणारा तुमच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रत्येक गोष्टीमध्ये विकासाच्या कामात साथ देणारा असा कर्तृत्ववान प्रतिनिधी आपल्या सगळ्यांच्या समोर दिला आहे. आणि त्यांची खून मी सांगायची गरज नाही. हाताचा फंजा की जो फंजा एकेकाळी देशाचं राजकारण बदलण्यासाठी इंदिरा गांधी त्या फंजाच्या मार्फत हा देश उभा केला. नंतरच्या काळामध्ये अनेकांनी ते कर्तृत्व पंजा हातात घेऊन दिलं. त्याच पंजाच्या सोबतचं वचन तुम्ही दावा आणि मोठ्या वचनाने संग्रामाने विजय करा. मी तुम्हाला खात्री देतो, उद्या त्याला महाराष्ट्राचं चित्र बदलायचं फळ आम्ही लोकांनी केलेलं आहे. आम्ही सगळीकडे घेतोय. महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात माझा एक जिल्हा राहिला नाही. मी सुरुवात केली नागपूरांच्या भागावरच्या भागातून. तिथून वर्ध्याला गेलो, यवतमाळला गेलो, अमरावतीला गेलो, त्याच्यानंतर बुलढाण्याला गेलो, तिथून नांदेडला गेलो, परभणीला गेलो, जालन्याला गेलो, बीडला गेलो, औरंगाबादला गेलो आणि तिथून खानदेशामध्ये गेलो. जळगाव असेल, धुळे असेल, नाशिक असेल या भागाचे दौरे केले आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागाचे सुद्धा या ठिकाणी आम्ही लोकांनी ठिकठिकाणी सभा केल्या. काय दिसतंय? मी अनेक वर्ष समाजकारणात आहे, समाजसेवक आहे. यंदाच्या वर्षी मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन किंवा संसदेमध्ये जाऊन
56 वर्ष झाली. 56 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी गेलेलो आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा गेलो. ठिकठिकाणी मला लोक एकच दिसतात. लोक एकच सांगतात, काही करा, एक व्हा आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करा. आणि तो एक होण्याचा निकाल आम्ही सगळ्यांनी घेऊन आज आम्ही कामाला लागलेले आहेत. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की तुम्ही तुमच्या मतदारसंघ भोर असेल, वेल्हे असेल किंवा मुळशी असेल, या सगळ्या ठिकाणी जाणून मतदान करा. म्हणजे उभं राहिलं, लोकशाहीमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे. पण हल्ली पैशाच्या जोरावर निवडणुका लढवायचं संस्था काही लोकांना पडतंय आणि ते पैशाच्या जोरावर त्यांना असं वाटतं निवडणुका जिंकू शकतं. पैसा हा जर निवडणुकीला काम करू शकला असता तर या देशाचं राजकारण हे सामान्य लोकांच्या हातात कधीही गेले नसते. आज लोक बांधिलकी ठेवतात, निष्ठेची किंमत करतात आणि त्या निष्ठेला खऱ्या अर्थानं जतन करण्यास शक्ती देणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि तेच काम उद्याच्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला हाताच्या चित्रापुरतं वतन दाबा, मोठ्या मताने विजय करा. मला खात्री आहे की मताचा विक्रम करून आज संग्राम चौथे या ठिकाणी निवडून येतील. आणि ज्यांनी या मावळ भागाच्या, अडचणीच्या, डोंगरफाळीच्या तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये लोकांची सेवा केली, अनेक विकासाची कामं केली. उद्या आमच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता आल्याच्या नंतर जसं आनंदराव संस्थेंना महाराष्ट्रामध्ये सरकार चालवण्यामध्ये सहभाग होण्याची संधी मिळाली, तेच काम संग्रामाच्या होण्याच्याबद्दल खबरदारी त्या ठिकाणी घेतली जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो. काही लोकांनी निवडणुकीमध्ये फॉर्म भरले होते, त्याच्यामध्ये अनिल जगताप सैनिक पक्ष त्यांनी अर्ज भरला होता आणि त्यांनी असा निकाल घेतला आहे की आपली उमेदवारी मागं घ्यायची आणि संग्राम संस्थांना पाठिंबा द्यायचा. जे जे असे कोणी असतील त्या सगळ्यांना माझी विनंती आहे, उगीच मताची खिचडी करू नका. मत योग्य ठिकाणी जाईल अशी काळजी घ्या आणि ती घ्यायची असेल तर फंजा 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 जसं कुठलं चित्र आमच्याकडे नाही त्याच्या फाशीच उभं राहत अशीच अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि आणखी 2-3 सभा असल्यामुळे अधिक न बोलता मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. आवाज